अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा 2 दिवसापूर्वी एक मेळावा पार पडला आणि या मेळाव्यामध्ये धनंजय मुंडे यांनी केलेलं भाषण पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे आणि याच विषयी बोलण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या करुणा मुंडेताई आपल्यासोबत आहेत. आपण बातचीत करणार आहोत. मेळावा पार पडला, त्या मेळाव्यामध्ये धनंजय मुंडे यांनी जे वक्तव्य केलं की चूक झाली माझी तर माझे कान पकडा पण मला रिकामं ठेवू नका, काय तुमची याच्यावरती प्रतिक्रिया आहे, काय सांगा? आज धनंजय मुंडेवरती अशी वेळ आली आहे की लोकांच्या समोर त्यांना काम मागण्याची वेळ आलेली आहे. आणि मी एक बोलते, धनंजय मुंडे, अगोदर तुम्ही कृष्णा आंधळे जो होता त्यांचा पत्ता सांगा महाराष्ट्राची जनताला, नंतर तुम्ही काम मागा. अगोदर कृष्णा आंधळेचा पत्ता सांगा. कृष्णा आंधळे कुठे लपवून ठेवलेला आहे तुम्ही? आणि तू म्हणताय की तू रिकामा बसलेला आहे. तो कशाला रिकामा बसलेला आहे? लोकांनी तुला निवडून दिलेला आहे, आमदार आहे तू. आणि एक सामाजिक कार्यकर्ता जे असते, जे सामाजिक संघटना असते, ते पण कोई पदावर नसताना काम करताय. तो तू कशाला रिकामा बसलेला आहे? तू पण काम करा ना. आज अतिवृष्टी झालेली आहे पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये, तो कामावर लगा. लोकांचे खेताची अवस्था बघा. तुझी जे 5-5 हजार कोटीची जे प्रॉपर्टी आहे ते सगळे विकून शेतकरी लोकांना वाटा ना. 50-50 हजार सरसकट जाहीर करा बीडची जनताला. गेले 40 वर्ष 45 वर्षपासून बीडची जनताने, परलीची जनताने तुला सहकार्य केलेला. आता तुझी वेळ आहे, कशाला रिकामा बसलेला आहे? आणि जो वेळे तू मंत्रिपदावर होता, काय तुने झंडे गाडले आहे? काय काम केलं नाही? लोकांना घरकुल भेटला नाही. परलीची जनता आज इतनी बेजार आहे. परलीची जनताने निवडून दिला, पण 5 वर्ष काय केला? फक्त मुंबईमध्ये डान्सर लोकांना, वेश्या लोकांना फक्त घर बांधून दिले. डान्स स्टुडिओ मोठे मोठे 20-20 कोटीचे डान्सिंग स्टुडिओ बांधून दिले. पर आपल्या परलीची जनताला आजपर्यंत घरकुल भेटला नाही, ज्यांना खरं गरज आहे. हां, फक्त भेटले घरकुल ज्या लोकांना भेटलेले, ज्यांच्याकडे 3-3 मंजिला घर अगोदरपासून आहे, पण त्यांचे चमचे आहे, त्यांचे सोशल मीडियाचे लोक आहेत, त्यांचे जवळचे लोक आहेत, त्यांना घरकुल भेटले. कशाला तुम्हाला पाहिजे? आणि तुम्हाला जरी मंत्रिपद पाहिजे, तो जे जे तुम्ही पाप केलेले आहे, संगीन ढिगोले, काका गर्जे और ते बीजेपीचे अध्यक्ष कोण होते, वो काहीतरी नाम होता त्यांच्या, भगीरथ बियाणी, हां, भगीरथ बियाणी आणि संतोष देशमुख, कृष्णा आंधळे, आपले ये ताई आहे जे आपला महादेव मुंडे, हे सगळ्यांचे जे मर्डर झालेले आहे बीडमे, त्याच्या तुम्ही सगळ्यांच्या समोर मांडा कशा कशा झाले, त्याच्या प्रायश्चित करा. त्यानंतर तुम्ही मंत्रिपद मागा. आणि आज धनंजय मुंडे, मी तुला बोलते, आज तू 6 महिन्यापासून रिकामा बसलेला आहे. तुला इतका वाईट वाटलं की तू लोकांच्या समोर जाऊन आज कामाची मागणी करत आहे. पण तुझ्या स्वतःचा मुलगा, जे 22 वर्षाचा मुलगा, गेले 3 वर्षपासून 10वी नंतर ज्यांनी शिक्षण पण सोडला, आईबापाचे झगडामुळे, आईबापाचे वादामुळे शिक्षण पण सोडला, आज एक कमरामध्ये रिकामा बसलेला आहे. त्याची तुला लाज नाही आहे. आणि तुला इतका वाईट वाटते, तू इतका बुढ़ा हो गया है, तब भी तुझे काम चाहिए. पर 22 वर्षाचा मुलगा जो रिकामा बसलेला आहे घरामध्ये, त्याची आईवर काय परिणाम होत आहे, त्याच्या स्वतःच्या डोक्यावरती काय परिणाम होत आहे त्याच्या. आज जे 22 वर्षाची वय आहे मुलगेची, ते एक पेरणीची वेळ आहे. त्याच्या डोक्या जे आहे ते खूप मासूम आहे, तरी पण त्यांच्या हातामध्ये काम नाही आहे. आणि आज एक मंत्रीचा मुलगा, ज्यांचे नोकरकडे 4-4 हजार कोटीची प्रॉपर्टी आहे, त्याचे मुलगाच्या हातामध्ये रोजगार नाही. तुझी स्वतःची बायको, ज्याच्यासोबत 27 वर्षपासून संसार केला, ज्याची आई मेली तुझ्या कारण, ज्याची बहीण उद्ध्वस्त झाली, तिच्या बहिणीचे जीवन 40 वर्ष उद्ध्वस्त केला, असे पूर्ण 2-2 पिढी उद्ध्वस्त करणारा तू राक्षस. आणि तुला काम पाहिजे,
तुला पाहिजे काम, त्याचे तुझे मुलगेला काम नाही पाहिजे, रिकामा ठेवलेला आहे. अजितदादा आणि सुनील तटकरेंसमोर त्यांनी त्या विनंती केली भाषणामध्ये, तर अजितदादा म्हटले आम्ही याच्यावरती विचार करू. तर यावरती तुमच्या काय भावना आहेत? कारण की जेव्हा त्यांचा राजीनामा घ्यायचा होता तेव्हा राजीनामा वेळेत झाला नाही, अखेर मुख्यमंत्र्यांनी आणि अजितदादांनी हस्तक्षेप केल्यानंतर राजीनामा झाला होता. आता अजितदादा म्हणलेत की विचार करू. मग याकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहता? अजितदादाला आम्ही विचार पण करू देणार नाही. या गोष्टीचा विचार करू असा एक बोलण्याचा भाग आहे, पण अजितदादा विचार पण करू शकत नाही. क्योंकि अजितदादांनी स्वतः म्हटलेलं आहे त्यांचे भाषणामध्ये की बीडमध्ये आता गुंडगर्दी मी चलू देणार नाही आणि सगळे गुंडाला जे गुंड गँग आहे त्या लोकांना मी राष्ट्रवादी कडून चेतावणी दिली आहे आणि त्यांना काढण्याचा त्यांनी एक पुढाकार घेतलेला आहे. त्याच्यामध्ये धनंजय मुंडे सारखा मोठा गुंडा पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणी नाही आहे, जो स्वतःची बायकोला जेलमध्ये टाकताय, सासूच्या हे करताय शोषण आणि तिला आत्महत्या करण्यापर्यंत गुंड लोकांशी असे करताय, दबावतंत्र टाकताय, मर्डर करताय. याच्यापेक्षा मोठा गुंडा कोण? धनंजय मुंडेपेक्षा मोठा गुंडा कोणी नाही आहे. आणि अजितदादा, मी तुम्हाला हात जोडून पेर पडून कळकळीची विनंती करते मी की धनंजय मुंडेला तुम्ही राष्ट्रवादीकडून हकालपट्टी करा आणि जे मोठे मोठे भाषण करत आहे आज त्यांची लायकी सुद्धा नाही आहे भाषण करण्याची, त्यांना स्टेजवर पण येऊ देऊ नका. मनोज जरांगे याच्यावरतीच म्हटलेत की धनंजय मुंडे यांना एखादं रोजगार हमीच्या माध्यमातून एखादं काम द्या. मिश्किल टोला खरं तर त्यांनी लगावलेला आहे. यावरती तुमची काय प्रतिक्रिया? 100% खरं सांगितलं आहे जरांगे भाऊनी. तसंच मी म्हणते, जसे त्यांनी रोजगार हमीचं सांगितलेलं आहे तसंच मी बोलते की आज सामाजिक कार्यकर्ता काम करण्या वेळे जे NGO वाले लोक असतात ते काम करण्यासाठी पदाची वाढ बघत नाही. आज माझी पण पक्ष आहे, एकटी महिला असताना मी आज लोकांच्यासाठी मुद्दे उचलते, लढते मी लोकांच्यासाठी. तर तुला कशाला पदाची गरज आहे? तुझ्या पाठीमागे पण आज इतके मोठे मोठे सत्ताधारी आहे, सत्तामध्ये आहे तुम्ही, तरी पण तुम्ही पद मागताय. अरे मंत्रिपदाची तुला ते इतकी जे आहे ना लालच, ते सोडू द्या. आता तुला याच्या पुढे तुला मंत्रिपद भेटणार नाही आणि तुझी आमदारकी पण रखडलेली आहे. आज मी एक गोष्ट विचारते, महाराष्ट्रामध्ये जितके आमदार खासदार आहे, अरे एक आमदार असं इमानदार नाही आहे महाराष्ट्रामध्ये, एक सुद्धा नाही आहे. जे विधान भवनामध्ये आज मला कोर्टामध्ये केस टाकावं लागली, आज विधान भवनाचा मुद्दा आहे, विधान भवनामध्ये उचलावं लागेल हे मुद्दा. एक आमदार समोर या जे धनंजय मुंडेचा मुद्दा उचलून धरेल विधान भवनामध्ये की धनंजय मुंडेंनी कशा खोटा शपथपत्र दिला, कशा 2014, 2019 मध्ये 3 वेळे त्यांनी मुलामुलीचे संदर्भात सांगितलं नाही, माझ्या संदर्भात सांगितलं नाही. 2024 मध्ये शपथपत्रामध्ये मुलामुलीच्या सांगितलं, स्वतःची बायकोला नाही सांगितलं. अरे त्यांचे घराचा राज चालू आहे का? आणि या गोष्टीवरती कोणी आमदार, खासदार, CM, मंत्री कोणी बोलत नाही. काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? हे सगळे मंत्री लोकांना घरामध्ये बसवावं लागेल. एक शेवटचा प्रश्न, धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद गेल्यानंतर त्यांनी बंगला सोडणं अपेक्षित होतं, परंतु अजून देखील त्यांनी बंगला सोडलेला नाहीये. कारण आता ते 6 महिन्यानंतर पुन्हा बंगला सोडू शकतात असं म्हटलं जातंय. तुम्ही काय यावरती प्रतिक्रिया द्याल? मला तर असं वाटते हे सगळे मंत्री लोकांची आणि धनंजय मुंडेची खेडी आहे. त्यांना असं वाटते की मला अजून मंत्रिपद भेटेल, त्या गोष्टीची वाढ बघताय की जरी मंत्रिपद भेटला तो खाली रिकामा करावं लागणार नाही. त्याच्यासाठी बहुतेक खाली केला नाही, पण याच्यासाठी पण मी जरी लवकरच लवकर खाली नाही केला, या महिन्यामध्ये खाली नाही केला धनंजय मुंडेंनी बंगला, तुम्ही त्यांचे बंगल्याचे समोर उपोषणसाठी बसणार आहे की तुम्ही बंगला खाली करून टाका. आणि तू धनंजय मुंडे, तू सांगितलेलं आहे की माझे घरावरती तुझ्या अधिकार आहे, तू येऊन राहा ना. कशाला नाही राहत आहे? पवईमध्ये जाऊन राहा. मग ते मलाबार हिलमध्ये घर आहे 50 कोटीच्या, त्याच्यामध्ये राहा. कशाला खोटी नाटी लोकांच्या समोर गोष्टी करताय? आणि ते जे घर आहे 50 कोटीच्या, पुण्यामध्ये 100 कोटीच्या, परलीमध्ये 2 मोठे बंगले बांधले, ते सगळे विकून, तुला काम करायचं आहे ना, रिकामा नाही राहायचं आहे, तो तू विकून द्या सगळी प्रॉपर्टी आणि
शेतकरी लोकांना वाटा 50,000. धन्यवाद ताई, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय की सामाजिक कार्यकर्त्या करुणा मुंडे आपल्यासोबत होत्या आणि एकंदरीत धनंजय मुंडे यांच्यावरती त्यांनी टीका केलेली आहे. जे तुमचे बंगले आहेत, घर आहे ते विकून टाका आणि जे शेतकऱ्यांची अतिवृष्टी झाली, शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले आहे त्यांना ते पैसे खरं तर तुम्ही दिले पाहिजेत, अशी टीका जी आहे ती करुणा मुंडे यांनी केलेली आहे. कॅमेरामॅन सिद्धेश नाईकसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.